हे फाईलवर आणि चेक्सवर सह्या झाल्यात, घेऊन जाय प्लीज. सर, तुम्ही काही शोधताय का? मी मदत करू? हां, ॲक्च्युली माझा पेन ड्राईव्ह शोधतोय. सॉरी सॉरी सर, मी तुम्हाला नाही हसले. पेन ड्राईव्ह तुमच्या डोळ्यासमोरच आहे, पण तुम्हाला तो दिसत नाहीये. कुठे आहे पेन ड्राईव्ह? इथे समोर होता माझ्या, पण दिसला नाही मला. सर, असंच असतं. आपण ज्या व्यक्तीच्या शोधात असतो, जी व्यक्ती आपल्याला हवी असते, ती व्यक्ती डोळ्यासमोर असून सुद्धा सापडत नाही. कारण आपल्या बाजूला लोकांची गर्दी असते, त्यामुळे डोळ्यासमोर असून सुद्धा ती व्यक्ती आपल्याला दिसत नाही. सर, ते पुस्तकात असं लिहिलं होतं. नाही, पेनड्राईव्हची सिच्युएशन सेमच झाली ना, म्हणून मला आठवलं. एक्झॅक्टली असंच झालं माझं. सर, इफ यू डोंट माइंड, तुमचं टेबल जरा आवरून देऊ का? प्लीज. ब्लॅक कॉफी ना? ब्लॅक कॉफी घेणार ना? हो सर, मी घेईन, पण सर तुम्ही नका सांगू, मी सांगते पिऊनला. नाही नाही, थांब, मी बोलवतो. येस सर. 2 ब्लॅक. कॉफी. शतग्रीव आलाय तुला भेटायला. त्याला तुझ्या शरीरात प्रवेश हवा आहे. तू किती लांब जा, मी तुला गाठणारच. कारण शतग्रीव होणं ही तुझी नियती आहे, आणि नियती बदलता येत नाही. ह्या नियतीपासून तुला पळता येणार नाही. मी तुझ्या शरीरात प्रवेश करीन आणि त्या राजाध्यक्ष कुटुंबाला संपवेन. तू शतग्रीव होणार. तू शतग्रीव होणार. शतग्रीव रीमापर्यंत पोहोचला. तिला त्रास होणार. आज व्हायला नको होतं. हे सगळं माझ्यामुळे होत आहे. काहीतरी करायला हवं. ईशा आणि रीमाला सुरक्षित ठेवायचं असेल तर मला असं वाटतं काही दिवस त्यांना शाळेत पाठवायला नको. नाही, फक्त शाळेत नाही, त्यांनी घराबाहेर सुद्धा पडता कामा नये. बरोबर. शतग्रीव रीमापर्यंत पोहोचलाय, याचा अर्थ तो आपल्या खूप जवळ आलाय. शतग्रीवचं लक्ष मैथिली मावशी आहेत, त्यामुळे मैथिली मावशी यापुढे ना खूप खूप जास्त काळजी घ्यायची, खूप सावध राहायचं. घराबाहेर तर नाहीच पडायचं, पण घरात सुद्धा खूप काळजी घ्यायची. एका क्षणासाठी सुद्धा यांना एकटं नाही सोडायचं. त्या एकट्या नसतील, मी असेन त्यांच्याबरोबर. मी 24 तास तुमच्याबरोबर राहीन. अधोक्षजला तुमच्यावर हल्ला करूच देणार नाही. जे व्हायचंय ते होणारच आहे. शतग्रीव माझ्यापर्यंत पोहोचणारच आहे ना. त्याला जे हवंय ते तो करणारच आहे. आणि आपण त्याला तसं नाही करू द्यायचं. ओके, त्यांचं ऑफिस जॉईन करण्याचा हेतू खूप वेगळा आहे, त्यामुळे ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. येतो. नाहीतर मला एक ब्लॅक
कॉफी हवी आहे. तुझ्या आईने तुझ्या बहिणीला का दिली पावर? तुझ्या आईला तू आवडत नाहीस? तुला सुद्धा पावर मिळणार. मी तुला कुल्फी देणार आणि मग तुला पावर मिळणार. आता ते आईस्क्रीम वाले आजोबा कधीच मला भेटणार नाही. मग मला पॉवर कशी मिळणार? मला तर पॉवर हवी आहे. रीमा, काय झालं? तू रडते काय आहेस? आज आई पण रडत होती, तू पण रडतेस. सांग ना काय झालं? रीमा, काय झालं? तुला काय करायचंय? असं का बोलतेस? तू रडलेलं मला आवडत नाही म्हणून मी विचारते तुला. खोटं नको बोलूस तू. अगं मी खोटं नाही बोलत आहे. मला तुझी काळजी वाटते. बहीण आहेस ना तू माझी? तू माझी बहीण नाहीये. अगं असं का बोलतेस? आपण दोघी बहिणी बहिणी आहोत ना? आपण दोघी बहिणी बहिणी नाही आहोत. तुझी आई माझी एक नाहीये. तुझी आई वेगळी आणि माझी आई वेगळी.